आपण जाणून घेऊया, कारण हा दणका होता कराचीमध्ये. ऑपरेशन सिंदूर पासून वायुदल आणि लष्कर पाकिस्तानला जाळून मारत असताना आता नौदलाने अरबी समुद्रातनं आघाडी उघडली आणि पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या कराचीवरती भारतीय नौदलाने हल्ला केला. आणि पूर्वी कराची बंदर भारतीय नौदलाने पूर्णपणे बेचिराख करून टाकलेला आहे. भारताची INS विक्रांत आणि INS कोलकाता यांनी कराची बंदर अक्षरशः बेचिराख करून टाकले. 14 पेक्षा अधिक स्फोटांनी कराचीचं बंदर हादरून गेलं. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानने कराची बंदरात देखील ब्लॅकआउट केला. आपण याबद्दलचे अपडेट पूर्वी जाणून घेऊया. तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, अक्षरशः घुसून मारलेला आहे. आता असं म्हणायची वेळ आली की कधी काळी हे कराची बंदर होतं. नक्कीच दीपक, काल रात्री अचानक जम्मू आणि त्यासोबतच पंजाबच्या होशियारपूर आणि राजस्थानातील जैसलमेर येथे ड्रोननी हल्ले करण्याचे प्रयत्न पाकिस्तानने केले. त्याचवेळी इंटरनॅशनल बॉर्डरवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जोरदार गोळीबारही पाकिस्तानकडून करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी दिलं आणि तातडीने भारताची हवाई विमानं ही पाकिस्तानच्या दिशेने झेपावली आणि त्यानंतर पाकिस्तानी आकाशाचा ताबा घेत पाकिस्तानची धुळदाण केलेली आहे रात्रभरात, अशी माहिती आपल्याला मिळते. आता सध्या दिल्लीमध्ये तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख हे साऊथ ब्लॉकला पोहोचलेत आणि राजनाथ सिंगांना कालपासून सुरू झालेल्या या ऑपरेशनमधील सगळ्या कार्यवाहीबाबतची माहिती देणार आहेत. पाकिस्ताननी यावेळी जी माहिती मिळते ती आपण लक्षात घेतली पाहिजे. थोडीशी चिंताजनक आहे. पाकिस्तानने हलक्या दर्जाची रॉकेट्स वापरली आहे. ज्या प्रकारची रॉकेट्स हमास वापरतं, यापूर्वीही इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलं होतं की कुठला तरी पाईप, लोखंडी पाईप घ्यायचा मोठ्या आकाराचा, त्याच्यामध्ये बारूद भरायची, त्यापासून रॉकेट बनवायचं. जे रॉकेट प्रिसिजननी अटॅक करत नाही, ते कुठेही पडू शकतं, नागरी वस्त्यांवर पडू शकतं आणि त्याच स्वरूपाचं सिमिलर काइंड ऑफ मिसाईल रॉकेट्स ही पाकिस्तानकडून वापरली गेली काल, अशी माहिती मिळते. त्यासोबत जम्मूमधील 4 ठिकाणी पाकिस्तानने हवाई दलामार्फतही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांची 2 विमानं भारताच्या हद्दीत शिरत होती, ती देखील पाहणून पाडलेली आहेत. आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने जे प्रत्युत्तर सुरू केलं, त्या प्रत्युत्तरादाखल झालेल्या कार्यवाहीमध्ये पाकिस्तानची पूर्णतः धुळदाण उडाल्याचं कळतंय. इस्लामाबादपर्यंत भारताची हवाई दलाची विमानं पोहोचली. त्यासोबत लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाल्याचं कालच आपण ऐकलं होतं. त्यामुळे लाहोरपर्यंतचं आकाश तर भारतीय विमानांसाठी, भारताच्या लढाऊ विमानांसाठी झेपावण्यासाठी होतंच, पण त्याच्याही पुढे जाऊन भारताने आज पाकिस्तानवर कारवाई केल्याचं कळतंय. दरम्यान बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एक व्हिडिओ जारी केलाय. त्यांचं म्हणणं आहे त्यांनीही बलुचिस्तानचा खूप मोठ्या प्रमाणावरचा प्रदेश हा स्वतःच्या ताब्यात घेतला. अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्या छावण्या सोडून जायला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी भाग पाडलेले. तर दुसऱ्या बाजूला इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पाकिस्तानमध्ये रस्त्यावर उतरलेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सोडा अशी मागणी पाकिस्तानकडून केली जाते. तर तिसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या विरोधामध्ये खैबर पख्तूनख्वा आणि तालिबान, तेहरीक-ए-तालिबान ह्या ज्या 2 पाकिस्तानातील फुटीरतावादी गट आहेत, हे सुद्धा आज दिवसभरामध्ये सक्रिय होतील असं कळतंय. त्यामुळे काल रात्री ज्या स्विफ्टनेसनी आणि ज्या ताकदीने भारताने प्रत्युत्तर दिलंय, प्रत्यक्ष लढाईच्या दृष्टीने दिलंय आणि दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयाकडून सुरू झालेल्या डिप्लोमसीच्या माध्यमातूनही दिलं जाते. दीपक, धन्यवाद सोमेश या अपडेटबद्दल. आणि आपल्यासोबत सध्या निवृत्त कर्नल सतीश ढगे सर आहेत. आपण त्यांच्याशी